नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता आशू हा कामावर जाण्यासाठी त्याचं सगळं आवरत असतो आणि तेवढ्यात आता पाठीमागून शिवा तिथे येते आणि पटकन आता आशूला मिठी मारते। आशू डचकतो आणि आता आशू शिवाकडे बघतो तर शिवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। आशू म्हणतो की अगं शिवा, काय झालंय? आणि लगेच आता शिवा म्हणते की थँक्यू आशू, तू माझ्यासाठी जे काही केलं ना ते खूप मोलाचं आहे आणि अनमोल आहे। तर आता आशू म्हणतो की शिवा अगं असं काय करते? तर आता शिवा म्हणते की बरोबर आहे आशू, आज तू खूप मोठं काम केलंस। आणि शिवा म्हणते की माझ्यातला तर विश्वासच उडून गेला होता, पण तो विश्वास तुम्हाला पुन्हा मिळवून दिला आणि खरंच तुझे खूप खूप थँक्यू, असे आता शिवा आशूला सांगते। आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की शिवा, नुसतं थँक्यूने काहीच होणार नाही। तर आता लगेच शिवा म्हणते की म्हणजे? तर आता लगेचच आशू म्हणतो की म्हणजे तू माझ्यासाठी ना खूप महत्त्वाची आहेस शिवा। इकडे आता आशू म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्यासाठी ना मी काहीही करू शकतो शिवा, आणि माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे। आणि इकडे आता शिवा म्हणते की आशू, माझं देखील तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तू मला जो काही आधार दिला ना तो खूप मोलाचा आहे। माझ्या पप्पांनंतर मला ना फक्त तो आधार तू दिला आहे, असे आता शिवा आशूला सांगते। तू असला आधार देऊन मला पुन्हा आयुष्यात कणखरपणे उभा राहण्याची ताकद देतो। तर आता आशू म्हणतो की असंच आपण आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ। आणि त्यानंतर आता आशू म्हणतो, बरं चल, भाऊंनी माझ्यावर ना खूप मोठी जबाबदारी दिली आणि इतक्या दिवसानंतर खूप मोठी डील मला क्रॅक करायची। शिवा म्हणते की आई शपथ, खूप कडक आहे आशू। तर आता आशू म्हणतो त्यासाठी मला निघावं लागणार आहे शिवा। आणि त्यानंतर आता आशू टॉय घालू लागतो। तर शिवा म्हणते की मी मदत करू का? तर आता आशू म्हणतो की ऑफकोर्स का नाही। तर शिवा आशूला टॉय घालू लागते। आशू म्हणतो की ही जर डील क्रॅक झाली तर आता आपली देसाई ऑटोमोबाईल ना कुठल्या कुठे जाईल। आणि लगेच आता शिवा खुश होते आणि आता शिवा म्हणते तू कामाकडे लक्ष दे आशू, घराची सगळी जबाबदारी माझ्यावर। आणि तू ज्या शिवाच्या प्रेमात पडला होता ती शिवा तुझ्यामुळे परत आली, असे आता शिवा आशूला सांगते। आणि त्यानंतर आता आशू खुश होतो आणि म्हणतो शिवा, तू नाही येणार का माझ्यासोबत? शिवा म्हणते की अरे मी कशाला येऊ? तर आता आशू म्हणतो हे काय? आणि शिवा म्हणते की बरं चल आशू, तुझ्यासाठी काही पण, आणि मी येते। आशू देखील आता खुश झालेला असतो। इकडे आता दिव्या ही तिच्या कॉटवरती सकाळी सकाळी एकटक नजरेने विचार करत बसलेली असते। चंदन आता झोपेतून उठतो आणि डोळे चोळत दिव्याकडे बघतो आणि चंदन म्हणतो दिव्या, तू कसला विचार करतेस? तर दिव्या म्हणते की अरे तू म्हणतोस नाही का आईला तिच्या बाळासाठी काहीच वाटत नाही का? पण मला सुद्धा माझ्या डोक्यात विचार येतो ना रे चंदन। दिव्या म्हणते चंदन, तू एका आईवर संशय घेतला। चंदन खडबडून आता दिव्या शेजारी बसतो आणि म्हणतो नाही नाही दिव्या, तू हे असं बोलू नकोस आणि गैरसमज करून घेऊ नकोस। चंदन म्हणतो दिव्या, मला तसं म्हणायचं नव्हतं। तर दिव्या म्हणते मग कसं म्हणायचं होतं? अरे दिव्या म्हणते की माझे डोळे रडू रडू कोरडे पडले चंदन, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू दिसत नाही तुला। आणि इकडे आता दिव्या विचार करत चंदनला म्हणते की चंदन, अरे मी पूर्ण विचार केला, जेव्हापासून आपण एकत्र आलो ना तेव्हापासून नीट काही घडतच नाहीये। दिव्या म्हणते की अगोदर तू माझ्यासोबत खोटं बोलला तरीसुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा आपण एकत्र आलो आणि पुन्हा आपण आपल्या कुटुंबासाठी एकत्र राहण्यासाठी पुन्हा एकत्र आलो, आणि नंतर बघितलं ना तू हे काय होऊन बसलं चंदन। चंदन म्हणतो नाही नाही दिव्या, तुझं बरोबर आहे ग। दिव्या म्हणते की सारखं सारखं मला तेच वाटतं की आपण एकत्र ना कधीच सुखी राहू शकत नाही चंदन। आणि दिव्या म्हणते की चंदन, आपण दोघांनी लग्न करून खूप मोठी चूक केली आणि आपण हे नव्हतं करायला पाहिजे। ते ऐकताच आता चंदन म्हणतो की दिव्या, अगं तू हे काय बोलतेस आणि कुठलाही विषय तू कुठे नेऊन ठेवतेस, तुला कळतंय का दिव्या काही? आणि आता चंदन दिव्याला समजावतो। चंदन म्हणतो की दिव्या, तू अगोदर शांत हो बरं। दिव्या म्हणते की आता कसं शांत हो, सगळेजण मलाच बोलतात। दिव्या म्हणते पुरुषांना कोणी नाही नाव ठेवत, फक्त सगळेजण बायकांनाच बदनाम करतात। आणि आता दिव्या खोटं खोटं रडायचं नाटक करते। चंदन म्हणतो दिव्या, तू अगोदर शांत हो बरं, रडू नकोस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो। पळतच आता चंदन पाणी आणायला जातो। दिव्या आता चंदनकडे बघत डोळे पुसते आणि आता वर बघत दिव्या विचार करते की देवा, घरात बसून काय काय करावं लागतं, किती नाटक करावं लागतं। इकडे आता आशू हा शिवाला घेऊन जाऊ लागतो। ते बघून आता भाऊ आणि सीताई खुश होतात। सीताई म्हणते अरे वा आशू, पहिल्या दिवशी बायकोला घरी सोबत घेऊन चाललास, मला बरं वाटलं। तर आता भाऊ म्हणतो की आशू, तुझी ही आयडिया एकदम छान आहे बरं का।
आणि आता शिवा म्हणते की खरं तर मी आशूला सपोर्ट करायला चालले. तर आता सीता म्हणते तुला सपोर्ट करायलाच हवा. तेवढ्यात आता आशू म्हणतो की खरं तर काकासुद्धा पाहिजे होता. भाऊ म्हणतात की अरे तो एका जुन्या क्लायंटकडे गेला, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. भाऊ म्हणतात की आणि माहिती आहे का, तुझा काका ना अगोदर मला म्हटला की तुम्ही आराम करा तर आशूला जाऊ द्या. सगळ्यात अगोदर काकाचा तुझ्यावर विश्वास आहे आशू. आणि आता आशू म्हणतो की खरंच आई मला टेन्शन आलंय. तर सीताई म्हणते म्हणूनच भाऊंनी तुझ्यावर जबाबदारी दिली. आणि सीताई आता खुश होऊन आशूचं औक्षण करते आणि म्हणते की यशस्वी हो. तेवढ्यात आता शिवाच्या मोबाईलवर एक फोन येतो. फोन उचलत आता शिवा म्हणते की बोल काय झालं. तर आता लगेचच शिवा म्हणते काय. तर सगळेजण आता शिवाकडे बघू लागतात. आणि लगेच आता सीताई म्हणते की शिवा काय झालं, सगळं ठीक आहे ना. तर शिवा म्हणते की अरे आशू मला जावं लागेल गॅरेजवर, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वस्तीत. तर आता आशू म्हणतो बरं तू जा शिवा. शिवा म्हणते ठीक आहे. तर भाऊ म्हणतात शिवा तसं जर काही सिरियस असेल तर आम्हाला सांग, आमची जर काही मदत लागली तर आम्हीसुद्धा करू. आणि शिवा निघून जाता तिकडे आशू सीताईला म्हणतो की आई तुला नमस्कार करतो आणि भाऊला शिवा मिठी मारतो. दोघेही आता खूप खुश झालेले असतात. तर आशू आता ती नवीन डील क्रॅक करण्यासाठी निघालेला असतो. आणि इकडे आता उर्मिला किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते. कीर्ती म्हणते की अगं काका कुठे गेला, काका सकाळपासून दिसला नाही. म्हणजे आशू घरातून बाहेर पडला ना, मी बघितलं पण काका त्याच्यासोबत नव्हता. उर्मिला म्हणते हो आशू ना एक मोठी डील क्रॅक करायला एकटाच गेला आहे आणि ते ना कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेलेत. तर आता कीर्ती म्हणते काय म्हणजे आशूसोबत काका गेला नाही. कीर्ती म्हणते की भाऊ नंतर घरातले आणि ऑफिसमधले मोठे निर्णय काकाच घेतो ना. उर्मिला आता कीर्तीकडे बघते आणि म्हणजे काकाने तिकडे असायला पाहिजे होतं. उर्मिला म्हणते की कीर्ती आशू आता मोठा झाला आहे आणि त्याला आता मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात. ते ऐकून आता कीर्ती म्हणते की खरंच काकू तुझ्या मानाच्या मोठेपणाचा ना मला काही वेळेस खूप असा आदर वाटतोय. उर्मिला आता खुश होते. आणि आता कीर्ती म्हणते की आशूसुद्धा तुला मुलासारखाच आहे नाही का. तर आता शिवाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे अशी कीर्ती उर्मिलाला बोलते. कीर्ती म्हणते खरं तर ती या घरात आल्यापासून तिने आशूला खूप जबाबदार बनवलं आहे. उर्मिला म्हणते की असं काहीच नाही आहे कीर्ती, या अगोदरसुद्धा भाऊ आणि हे त्याला छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या देतच होते. तर आता कीर्ती म्हणते की पण काकू एवढी मोठी डील आणि एवढी मोठी जबाबदारी आशूला पेलवेल का. उर्मिलाकडे बघत आता कीर्ती म्हणते की तुला माहिती आहे का काकू, जर ही डील आपल्या हातातून गेली ना तर किती मोठा आपला लॉस होईल आणि आपल्यावर कर्ज देखील होईल. कीर्ती म्हणते की एवढा लॉस आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे काकाने कमीत कमी तिकडे असणे आवश्यकच होतं. आणि कीर्ती म्हणते की तशी सुद्धा शिवा ही भाऊ बरोबर बोललीच असेल आणि शब्दांची कशी भुरळ पाडायची नाही हे तिला चांगलंच माहीत आहे. कीर्ती म्हणते की आणि आजकाल सगळेच जण तिची वाहवा करतात. जाऊ दे विषय सोडून काकू खायला काय बनवतेस ते सांग ना. आता उर्मिलासुद्धा विचारात पडलेली असते. आणि आता उर्मिला विचारात पडते ते बघून कीर्ती विचार करते की काकू नाही, मी तुला विचारात पडायला लावलं ना, नाव कीर्ती लावणार नाही आणि मी काकूवर अशी भुरळ पाडेल ना कुणालाच कळणार नाही, ना शिवाला ना कुणालाच, असा आता कीर्तीने विचार केलेला असतो. इकडे आता आशू त्याच्या आलिशान कारमधून अखेर त्या कंपनीसमोर येतो. तेवढ्यात आता आशूला एक फोन येतो. सुहासने आता बंद खोलीतून आशूला फोन केलेला असतो. फोन उचलतच आता सुहास म्हणतो की डील करायला चाललास का, जाऊ नकोस, कारण जर तू हे डील केलं तर तुला खूप महागात पडेल. ते ऐकताच आता आशू म्हणतो की तू कोण आहेस. तर आता सुहास म्हणतो मी कोण आहे हे माहिती करून घेण्याची काही गरज नाही, पण तुझा जीवही जाऊ शकतो, तेव्हा आल्या पावली तू परत जा. आशू म्हणतो की मी तुला शेवटचं विचारतोय तू कोण आहे. तर आता सुहास म्हणतो ते महत्त्वाचं नाही, मी तुला जे सांगतो ते कर. सुहास आता फोन कट करतो. तर आता आशू डायरेक्ट कंपनी जाऊ लागतो. पुन्हा सुहास फोन करतो. आता आशू फोन उचलतो. तर आता सुहास म्हणतो मी जे सांगितलं ते ऐकलंच असेल तू. तर आता आशू म्हणतो की मी देसाई आहे आणि अशा पोकळ धमक्यांना ना मी घाबरत नाही. आशू म्हणतो काही जरी झालं तरी देसाई ऑटोमोबाईल्स बरोबर ही डील होणार म्हणजे होणारच. आणि लगेच आता आशू म्हणतो चल फोन ठेव. फोन ठेवता क्षणी आता आशूच्या डोक्यात भाऊचा विचार येतो. भाऊंनी म्हटलेले असते की आशू, जेव्हा आपण यशाच्या मार्गावरून चालतो ना तेव्हा आपल्याला अडचणी येतात आणि त्या वाढतात. त्या सगळ्या अडचणी पार करून आपल्याला पुढे जायला पाहिजे आणि त्या अडचणी सगळ्या पार करून आपण पुढे जात राहायचं. हे भाऊंचे बोलणे आता आशूला आठवते आणि आशू जोराचा श्वास घेतो. इकडे आता सुहासला खूप राग आलेला असतो. हाताच्या मुठी आवळत आता सुहास म्हणतो की आशुतोष देसाई, आता तू संपलाच म्हणून समज. आणि इकडे आता सगळे गॅरेजवरती आता
उभे असतात आणि दोन जोडपे आता तिथे आलेले असतात. ते पाना गँगला बोलत असतात आणि लगेच आता शिवा तिथे येते. शिवाला येता क्षणी आता तो माणूस आता शिवाला बोलू लागतो आणि चंदन आता खाली मान घालून उभा असतो. तो माणूस म्हणतो की या माणसांना जर काम करता येत नाही तर ठेवता तुम्ही कामाला कशाला? बघा माझं किती नुकसान केलं. तर आता शिवा म्हणते थांबा थांबा आणि अगोदर काय झालं ते सांगा. तर तो माणूस घडलेली सगळी हकीकत आता शिवाला सांगतो आणि आता तो माणूस घडलेली सगळी हकीकत सांगू लागतो. तो माणूस म्हणतो की आम्ही दोघं, माझी बायको आणि मी गाडीवरून येत होतो. अचानक माझी गाडी आवाज मारायला लागली आणि ब्रेकही लागत नाही आणि मग मी तुमच्या गॅरेजवर गाडी आणली. तर डोक्यावरती आता तोंडावर नॅपकिन घेऊन चंदन हा झोपला होता. मी त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की दादा गाडी आवाज मारते, ब्रेकही लागत नाही, आम्हाला हॉस्पिटलला जायचे, थोडं बघा. आणि चंदनची आता काही दारू उतरलेली नसते. चंदन आता उठून गाडीसमोर येतो, गाडीचं हँडल हलवून बघतो. तर तो माणूस म्हणतो की दादा थोडंसं लवकर आवरा ना, आम्हाला हॉस्पिटलला जायचं. चंदन आता हात करत म्हणतो थांबा बघतो आणि चंदन पुन्हा आता झोकांडे देत पाना घेऊ लागतो. तेवढ्यात तो माणूस म्हणतो दादा थोडंसं लवकर करा ना, आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे. चंदन म्हणतो करतो करतो. चंदनची अजूनही दारूच उतरलेली नसते आणि आता तो माणूस तळतळतो. तो माणूस म्हणतो की दादा थोडंसं लवकर करा ना. चंदन म्हणतो करतो आणि लगेच आता तो माणूस तळतळ करत म्हणतो की माझी बायको प्रेग्नंट आहे, तुम्हाला दिसत नाही का? अहो लवकर आवरा. आता चंदनला राग येतो आणि चंदन आता त्या माणसाला म्हणतो की अहो कशाला आलात मग इकडे? मी काय जादूगार आहे का असे एका सेकंदात गाडी रिपेअर करायला? आणि आता चंदन म्हणतो की आपल्याला वाटतंय सगळं नीट होतंय, पण सगळं नीट होत असताना ना ते विस्कटून जातं. आणि आता चंदन त्या माणसाच्या बायकोकडे बघतो आणि म्हणतो ताई तुम्ही काळजी घ्या. तर तो माणूस म्हणतो ए तू दारू प्यायलास? तेवढ्यात आता त्या माणसाची बायको म्हणते की जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्या कामाशी मतलब. तर आता तो माणूस म्हणतो की तुझंसुद्धा बरोबर आहे. आणि तो माणूस चंदनला म्हणतो ये बाबा कर ना लवकर पटापट काम आता. आणि तो माणूस म्हणतो की हे बघ डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे आणि ती जर चुकली ना ती फक्त तुझ्यामुळे चुकेन, एवढं तू लक्षात ठेव. तर चंदन म्हणतो ए माझ्यावरती काय ब्लेम करतोस? तो माणूस म्हणतो की तुला नुसत्या उठाभाषा चौकशा कशाला? काम करायचं सोडून तू नुसत्या चौकशा का करतोयस? आणि लगेच आता चंदन त्याला पानं दाखवत म्हणतो ए चल निघ इथून. आणि माझ्यामुळे होतंय का? तर तो माणूस म्हणतो हो तुझ्यामुळेच होतोय. आणि चंदन म्हणतो की दाखवू का तुला माझ्यामुळे काय होतंय ते? जोराने आरशावरती चंदन आता पाना मारतो. तो माणूस आता खूप आता रागाने पेटलेला असतो आणि तो माणूस आता अवाक होऊन म्हणतो की ए तुला कळतंय का तू काय केलंयस ते? तर आता चंदन म्हणतो हो गाडी रिपेअर केली. आणि ती सगळी हकीकत आता त्या माणसाने शिवाला सांगितलेली असते. ते ऐकून आता शिवाला धक्का बसतो आणि आता तो माणूस शिवाला म्हणतो की तुम्ही अशा बेजबाबदार माणसाला कशाला कामावर ठेवता? तर शिवा म्हणते हे बघा त्याच्या वतीने ना मी तुमची माफी मागते. शिवा म्हणते की मला कळतंय त्याने चुकीचं केलंय, पण असं करायला त्याने नको होतं. शिवा म्हणते की पण तो असा नाहीये, तो आत्ताच या प्रॉब्लेममधून जातो ना म्हणून त्याच्याकडून ते घडलं असेल. आणि शिवा म्हणते की तुमचं यामध्ये नुकसान झालं हे खरं आहे आणि मी त्याच्यावर ओरडू शकते, पण आता तुमचा त्याच्यामुळे वेळ वाया जाईल. शिवा म्हणते की पण मी तुमचं सगळं नुकसान भरून देते. शिवा म्हणते की आणि परत अशी चूक होणार नाही याची सुद्धा मी काळजी घेईल. तो माणूस म्हणतो की अहो थोडक्यावर निभावलं म्हणून झालं, अजून काही झालं असतं तर लगेच आता त्याची बायको म्हणते की अहो जाऊ द्या ना, आता त्यांनी समजून घेतलं ना. आणि लगेच आता पाना गँगला शिवा म्हणते की हे बघ लगेच आता ATMमध्ये जा आणि कॅश काढून आण. तर शिवा त्या माणसाला म्हणते हे बघा मी तुमचं सगळं नुकसान भरून देते. आणि त्यानंतर आता इकडे तो सगळा प्रॉब्लेम शिवाने सॉल्व केलेला असतो. आणि आता चंदन दिव्या दोघेही घरी असतात. तर शिवा तिथे येते. तर आता दिव्या ही पुन्हा त्या बाळाबद्दल आता चंदनला बोलू लागते. तर शिवा म्हणते की हे बघ दिव्या तुला जेवढा त्रास आहे ना तेवढा त्रास चंदननासुद्धा आहे आणि त्यानेसुद्धा काढला आहे. तर आता लगेच दिव्या म्हणते की शिवा तू आमच्यामध्ये बोलू नकोस, कारण हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. आणि लगेच आता माईआजी म्हणते की दिव्या तू काय बोलते, शिवाने सुद्धा खूप त्रास काढला आहे. तर आता दिव्या म्हणते की पण तिचं बाळ नाही ना पडलं. ते ऐकून आता शिवाला धक्का बसतो. इकडे आता आशू हा कंपनीत आलेला असतो आणि आता आशू जात असताना तेवढ्यात एक मॉडर्न लेडीज आता आशूच्या मागे धावत येते आणि त्याला मोबाईल दाखवत म्हणते की सर हे बघा ना हे काय आहे. आणि लगेच आता आशू गोगल काढून तो मोबाईलमधील व्हिडिओ बघतो. तर आशूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मोबाईलमध्ये असा कोणता व्हिडिओ असतो की जेणेकरून आता सुहासने आशूला ब्लॅकमेल करायचं चालवलेलं असतं. पण सगळ्या संकटावर मात करत आता आशू कशी ती डील क्रॅक करतो आणि देसाईला ती ऑर्डर कशी मिळवून देतो. तर इकडे आता शिवा ही
दिव्याचे भयानक नाटक कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.